आशिष शेलारांची समज किती आहे मला माहीत नाही, पण लवासाच्या कुठल्याही फाईलमध्ये पवारसाहेब दोषी आहेत किंवा पवारसाहेबांवर नुसते विरोधी पक्षांनी आरोप केले होते. आरोपांमध्ये तथ्य किती होतं हे काय बघितलं नाही. कायद्यान्वये कोणाला जर तडीपार केला असेल तो तडीपारच आहे ना. पवारसाहेबांवर कायद्यानुसार कायद्याच्या कक्षेत काही करण्यात आलं नव्हतं. ज्या घराण्यातनं उद्धव ठाकरे येतात ते आपल्या विचारांशी प्रतारणा करतील असे आम्हाला अजिबात वाटत नाही. फक्त एवढाच फरक आहे की ह्यांचं हिंदुत्व आणि प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे खऱ्या अर्थाने हिंदू माणसाच्या हितासाठी जे हिंदुत्व आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व होतं. सोशिक, सहनशील, मर्यादा सांभाळणारा. त्याच्यामुळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार पुढे नेणारा त्यांचा नातू, याला काही कोणी शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक शिवाजी पार्क इथे बनत आहे त्या स्मारकाचे अध्यक्ष हे उद्धव ठाकरे आहेत, मात्र त्यांना त्या अध्यक्षपदावर हटवावं असा ठराव एक शिंदे गटाने काल पास केलेला आहे. स्वतः बाळासाहेबांचे उद्धव ठाकरे असा ठराव त्यामध्ये काय काय बोलायचं याच्यावर. वाल्मिक कराडने पुण्यामध्ये काही संपत्ती खरेदी केलेल्या होत्या. ज्योती जाधव नावाच्या महिलेच्या नावाच्या संपत्ती होत्या अशी माहिती. कोण जातो? ज्योती जाधव नावाची महिला आहे, त्या संदर्भात तिथं चौकशी करण्यात आली. 2 प्रॉपर्टीज आहेत, तिथं तपास करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये वाल्मिक कराडचं इन्व्हेस्टमेंट असल्याची माहिती. मला असं आहे की पहिली एक तर गोष्ट, माझा इंटरेस्ट हा फक्त त्याच्यावरती कुणाचा खटला दाखल व्हावा एवढाच आहे. त्याच्या प्रॉपर्ट्या किती आहेत, त्यांनी कुठे बनवल्या आहेत, कुठल्या बायका त्याच्यामध्ये, त्याच्याबरोबर किती बायका आहेत, मला काही घेणं देणं नाही. मी राजकारणामध्ये कोणावरती पर्सनल अटॅक करणार नाही. जे सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे, जो खून आहे तो खून आहे, त्या खुनासाठी मी भांडत होतो आणि भांडत राहील. नाही, मला आश्चर्य वाटतं. अजितदादा हे बोलू शकतात कोणाला, हे व्हॉट येतं, ठीक आहे, ते अजितदादा आहेत, ते मालक आहेत महाराष्ट्राचे. आहे 36 दिवसांनी तुम्हाला कळतं ते वाल्मिक कराडचे मित्र आहे. हे काय सरकार आहे का मस्करी आहे यार. अरे देखो, ऐसा है कि उसके ऊपर जो मोकोका लगाया है वो खींचतान के लगाया है. वो 302 का अभी तक आरोपी कैसा नहीं बना है. ये जो वसूली का जो मामला है वो और हत्या का मामला तुम अलग नहीं कर सकते हो. वो बिल्कुल चिपका हुआ मामला है. ये अलग करने की जो कोशिश हो रही है ये मुझे लगता है कि धोखादायक है. क्योंकि उन्होंने आजादी का विरोध किया था. ये बात सच है. उनको जो आजादी लगती है, क्योंकि जो आजादी हम जानते हैं, हमें संविधान मिला, भारत में से अंग्रेज चले गए, उन अंग्रेजों को साथ दे लेने वालों को आजादी कैसे लगेगी. वो तो पारतंत्र में ही रहना चाहते थे. वैसा लिख के भी दिया था उन्होंने. इसीलिए तो 1942 के आंदोलन को विरोध किया था उन्होंने. कौन बोले? दिल्ली से दिल की दूरी कम की है. नहीं, मैंने सुना नहीं है. दिल्ली में आपके पक्ष में आपको सपोर्ट करा रहे हैं सरकार. तो वो ये कहा कि दिल्ली जो है वो
केजरीवाल का बेस रहा है और मैं ऐसा व्यक्तिगत तौर पे मानता हूं कि दिल्ली में अरविंद केजरीवाल को सपोर्ट करना चाहिए। देखो, हमारी पार्टी की लाइन पवार साहब तय करते हैं, तो उसके ऊपर मैं क्यों भाष्य करूं? मेरा वैयक्तिक को तो कोई मत है नहीं। एक बार पवार साहब ने बोल दिया, अंतिम रिशा है वो। अरे बिल्कुल निकालो, धमकाओ मत। आशीष शेलार जी को हम कहना है भाई, धमकाओ मत। तुमने बहुत प्रयास किए थे जब आप विरोधी पार्टियों में थे बदनाम करने का, पवार साहब को, लवासा को लेके। झूठ मूठ की बातें करके किसी को बदनाम करना, ये बीजेपी के खून में हमने बहुत साल से देखते आए हैं। देखो, तड़ीपार ये बात पवार साहब के मुंह से नहीं निकली है। कानूनन तौर पे उनको जो किया था तड़ीपार, उसके बारे में उन्होंने कहा तो गलत क्या कहा? उन्होंने खुद ढूंढ के नहीं लाया ना, ये ऐसा कुछ ढूंढ के नहीं लाया ना। जो कानूनन कार्रवाई हुई है उसके ऊपर उन्होंने कहा, अपने मन से तो उन्होंने कुछ नहीं कहा। जो तड़ीपार था तो उन्होंने कहा कि तड़ीपार थे, उन्होंने खूनी कहा गया कि खूनी है, तो फिर ज्यादती होती। तो सरकार ने जो कार्रवाई की थी उसके ऊपर उन्होंने, और सभी थे उसमें, कोर्ट ये वो सब इन्वॉल्व थे, तो कोर्ट को गाली दो ना फिर। अमित शाह जब पिछले दिनों शिरडी आए थे तो उन्होंने कहा कि शरद पवार ने ही महाराष्ट्र में जोड़ तोड़ की राजनीति शुरू की थी, और अपने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए उन्होंने ये कहा कि हमें इतना सशक्त बनाइए कि पंचायत से लेकर पार्लियामेंट तक बीजेपी का झंडा हमको फहराना है, और भविष्य में हमें इतना शक्तिशाली बनाइए कि कोई हमारे साथ विश्वासघात ना कर सके। अच्छी बात है, हर एक को ये चाहत होती है, जैसे लोगों के साथ उन्होंने किया, जैसे पार्टियों को तोड़ा। ऐसा आरोप करने के लिए जाहिर सभा में कार्यकर्ताओं के ऊपर आरोप लगाने में उसको कोई ज्यादा महत्व देता नहीं, क्योंकि वो बात सिर्फ कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने के लिए रहता है।